मनाला स्पर्श करून जाणारी कथा. तुझ्या सुखात माझे सुख सारे. संजनावर राकेशचं जीवापाड प्रेम होता, पण लग्नानंतर अचानक तो तिला सोडून काहीही न सांगता कुठंतरी निघून गेला. काय कारण होतं बरं? आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेने सूर्यही बेजार झाला असावा, म्हणून तो ढगांच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तृप्त हृदयाचा प्रेमाचा शिडकावा हवाचाच वाटतो. संजनालाही या प्रेमाच्या वर्षात भिजायचं होतं. थोडीफार ती भिजली, पण कुठंतरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपाने ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. 5 वर्ष झाली तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदही असते आणि दुःखीही. आनंद राकेश बरोबर आहे म्हणून, आणि दुःख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून. लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबापांचं घर सोडतेच, पण तिला तर नातंच सोडावं लागलं होतं. 5 वर्षात तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलं नाही. लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता, पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्ष झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की 2 तरुण मुलं तिच्या पाठी आहेत, पाठलाग करत आहेत. ती स्कूटीवरून कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटते. आपण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्यात कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची, पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन आणि ही 2 उन्हाळ मुलं. तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन स्कूटी थांबवली. काय प्रॉब्लेम आहे मॅडम? एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला. जरा बघा बरं, चालताना अडकते सारखी. काय झालं असेल कुणास ठाऊक? प्रश्न विचारण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळपासच थांबली होती. मॅडम, स्कूटीत काही दोष नाही. स्कूटी चेक करून तो तरुण म्हणाला. नीट बघा, चाकात काही दोष असेल. ती वेळकाढूपणा करत होती. ती 2 मुलं जाण्याची वाट बघत होती. तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरुण म्हणाला. चाकही व्यवस्थित आहेत. तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना. माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर? ती जरा चिडूनच बोलली. येव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिने सुटकेचा निश्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. किती पैसे द्यायचे? काहीच नाही. पैसे काहीच द्यायचे नाही? तो तरुण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला. ठीक आहे. घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जनस्थळी ती पोचली आणि अवचित ती 2 पोरं स्कूटरसमोर तिच्यासमोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्दच निघेना. ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली. मॅडम, तुमची पर्स तुम्ही विसरला होता. अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना डचकली. तशी ती मुलंही डचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला. ती मुलं पळाली आणि भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली. मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना? होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं, म्हणूनच मी इथवर आलो. धन्यवाद, तुम्ही वाचवलंत मला. आता गप्पा नंतर. आधी लवकर चला, नाहीतर पेपरला उशीर होईल. तुम्हाला कसं कळलं माझा पेपर आहे ते? नंतर सगळं सांगतो. चला लवकर. त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला. परीक्षा संपेपर्यंत तो तरुण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता, पण जे काही होत होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठे बघायलाही वेळ नव्हता. तिची परीक्षा संपली तसं वडिलांनी घरात फरमान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद. आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला. त्याचं संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता. धन्यवाद, त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली. तुम्ही कोणाला धन्यवाद देताय? त्यानं हसून प्रश्न केला. तुम्हाला. कपाळावर आठ्या घालत तिनं म्हटलं. धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझं नावही घेतलं नाही. हसत हसत त्याने म्हटलं. त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं. अहो सॉरी, ओशाळून संजनानं म्हटलं. तुमचं नाव काय आहे?
राकेश: बरं तर. राकेश: आता सांगा, धन्यवाद कसे देतात? संजना थोडी सावरून म्हणाली: जवळच एक कॅफे आहे, तिथं कॉफी पिऊयात. गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं. संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिने लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितला. सावळा पण अत्यंत देखणा, रुबाबदार होता तो. स्वतःचं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदी साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला 2 धाकट्या बहिणीही होत्या. पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्न बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं. वडील बिथरलेच. कसा मुलगा निवडला आहेस तू? रंगरूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही. आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दलिंद्री. काय बघितलंस तू? बाबा, तो स्वभावानं खूप चांगला आहे, मान खाली घालून संजनानं सांगितलं. स्वभावाचं काय लोणचं घालायचं आहे? त्याच्या घरात तू एकही दिवस राहू शकणार नाहीस. बाबांचा राग शांत होत नव्हता. बाबा, मी राहू शकेन, मी राहीन. हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली. हे सगळं सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकोस. जग बघितलंय मी. पैसा नसला की 2 दिवसातच प्रेमाचे 12 वाजतात. नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे, संजनाने नम्रपणे सांगितलं. आईनं कसं बसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजवण्याच्या सुरात म्हणाले. हे बघ संजना, संसार असा होत नाही. आता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील, पण ते इतकं सोपं नसतं. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझा साजूक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं, तो गरीब आहे. श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं, शिकलेलं असतं तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दुःखाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाक्यात 2 बहिणींचे लग्न करायचे आहे. समाजातले लोक काय म्हणतील? बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं, पण संजना आणि राकेशचं प्रेम त्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कच होतं. पळून जाऊन लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान या संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं आणि राकेश ते तिला भरभरून देत होता. पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या 2 हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते. राकेश, कधी आलास? त्याच्याकडे वळून तिनं विचारलं. तिला भाऊपाशात घेत त्याने म्हटलं. मी तर सकाळपासून इथेच आहे. चल, खोटं बोलतोस. त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिने म्हटलं. तुझ्या हृदयाला विचार ना, मी कशाला खोटं बोलू? संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती, पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता. एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली. अरे, ही तर पूनम, तिची धाकटी बहीण. पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं. ताई. तिनं संजनालाच मिठीच मारली. कशी आहेस पूनम? संजनाला एकदम भरून आलं. तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघते तुला. घरी सगळे बरे आहेत ना? थोड्याशा संकोचानंच संजनाने विचारलं. थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात. पूनमनं संजनाला उडतच तिथं नेलं. कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली. घरी सगळे छान आहेत ताई. छोटंसंही लग्न झालं आहे. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. कशाला खोटं बोलतेस? आईबाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना? संजनाला एकदम रडू अनावर झालं. नाही ताई, तसं नाही आहे. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आई बाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीक आहे, जे व्हायचं ते होऊन गेलं. आता त्याचं काय? तू कशी आहेस? भाऊजी कशी आहेत? राकेशच्या विषयी निघता संजना एकदम आनंदली. राकेश खूप म्हणजे खूप चांगले आहेत, तिनं अभिमानानं सांगितलं. तुझ्यावर प्रेम करतात ना? तिच्याकडे रोखून बघत पूनमनं विचारलं. प्रेम? अगं, त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरच ते फार चांगले आहेत. मी न बोलतात माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं, सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं, म्हणून तर आज बँकेत ऑफिसर म्हणून रुबाबात राहते. छोटासा
फ्लॅट आहे. सासूबाई पण चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखंच वागवलं मला. 2 वर्षापूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय आणि जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. मला असा नवरा मिळाला हेच माझं मोठंच भाग्य आहे पूनम. खरंच ताई, खूप बरं वाटलं ऐकून. माझ्या आयुष्यात दुःख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे. क्षणभर संजनाचा चेहरा दुःखानं झाकोळला होता. पण लगेच स्वतःला सावरून तिने म्हटलं, ते सोड. तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत? माझंच असं दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आले. छोटी चंदीगडला असते. पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही. पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबाला संजना भेटल्याचं कळवलं. संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश घरी भेळ घेऊन आला होता. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेने संजनाकडे बघितलं. राकेश, हे माझे आईबाबा आहेत. संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता. राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला. खुशाल राहा, सुखी राहा. बाबांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. पूनमनं संजनाबद्दल सांगितलं. आम्हालाही पोरीचं सुखच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही, पण आता ती आनंदात आहे, तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नको आहे आम्हाला. बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंड भरून आशीर्वाद दिले. संजनाचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले तेव्हा राकेश त्यांना पोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा संजनाने म्हटलं, कुठे गेला होतास? अगं, तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का? तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं. काय पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निस्तावी तसा भराभर काळ पुढे सरकला. त्या दिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं. ती अतिवानंदानं डॉक्टराकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राईज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदाचं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लॅनिंग करून ठेवलंय. ती घरी पोचली तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. कितीतरी वेळ ती ते पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातलं अक्षर राकेशचंच होतं, पण राकेश असं कसं करू शकेल यावर तिचा विश्वासच बसेना. प्रिय संजना, हे पत्र वाचून तुला खूप दुःख होईल, ते मला ठाऊक आहे. खरं तर मी तुला सोडून जाऊ शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळच असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाही आहे. केव्हा येईन सांगता येत नाही, पण नेईन हे त्रिवार सत्य. गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहे. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वतःची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे. तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा तुझाच राकेश. प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा? कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेशुद्ध पडली. काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. कुणालाच काही माहीत नव्हतं. 9 महिने तिला कसेबसे काढले. तिलाच ठाऊक. 9 महिने उलटले आणि तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. 5 वर्ष ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनं ठरवलं होतं तेच नाव. 6 वर्ष उलटली. राकेश नाही.
त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती. एकाएकी मोगऱ्याचा सुगंध वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा तेव्हा असा सुंदर वास दरवळायचा. राकेश तिच्यासमोर खरोखरच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्याने संजनावर उधळली आणि तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले. कोण तू? मी तुला ओळखत नाही. संजना. चेहऱ्यावरचं तेच लागवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर. मेली संजना. इथं नाही राहत ती. संजनाला भावना अनावर नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिने प्रतिकार केला आणि मग स्वतःच त्याला मिठी मारली. कुठे गेला होतास तू? दुबईला. तिचे अश्रू पुसून तो म्हणाला. दुबईला? कशाला? आश्चर्याने तिनं विचारलं. पैसे मिळवायला. न सांगता निघून जाण्याजोगं काही घडलं होतं? मला तुला सुखात ठेवायचं होतं. सुखासाठी पैसेच लागतात का? मी कधी मागितले पैसे? कधीतरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते. नाही संजना. माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणं जाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरिबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा. कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायची. कारण तिथं सगळेच नातलग परिचित श्रीमंत असतात. मला वेळ नाही, जमणार नाही म्हणून तू टाळत असायची. हे सगळं मला कळत होतं. तुला आठवतंय आईनं दिलेली निळी साडी? ती 40,000ची. हो तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस, कशी दिसतेस? खरं तर तू मला कायमच सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती. मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली. अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला देऊ शकत नाही हेही मला समजलं आणि मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलगांमध्ये ताठ मानेने कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो. एक दिवस एका मित्रानं म्हटलं, तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय. संजना. आता तू माझ्या नातलगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठा बंगला, झगमगीत गॅरेज, सगळं देईन मी तुला. अरे पण निदान मला सांगून तरी जायचंस. सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस. तू तर हेच म्हणाली असतीस, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नको आहे. पण मी तुला गेल्या काही वर्षात फार दुखवलं आहे. तू म्हणशील तू देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केलं एवढंच म्हण. प्लीज संजना. त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामीटरवर ठेवलेल्या फोटो फ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं. माझी मुलगी आहे. संजनानं हात सोडून घेत म्हटलं. नाही, आपली मुलगी आहे. त्यानं ठासून म्हटलं. राशी नाव ठेवलं ना तिचं? त्याच्या चेहऱ्यावर तिचं मनमोहक हास्य होतं. तुला इतकी खात्री होती? संजनानं आता आश्चर्याने विचारलं. खरं तर माझ्यावर स्वतःवर माझा जेवढा विश्वास नाही आहे तेवढा तुझ्यावर आहे संजना. त्यानं मिठीत घेतलं. खरोखर एकमेकांवर असं प्रेम अन आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाटेला येतो. मंडळी, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.